नमस्कार. आता चालले बघा मी बैठकीवरतो. आज उशीर झालाय बैठकीला गेलते. यायला मला आज 1 तास उशीर झालाय. तर आता 12 वाजलेत. तर निखिल गेलता आज दुकानावर. ना निखिल निखिल गेलता दुकानावर. आणि मनो आमचा बसला इथे खुर्चीत आणि छकुली बघा इथे बाळे. ए नको 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 बोलली ना. मनो नको जाऊ. तर चला आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, नाश्त्याला बनवायचंय. एवढा सकाळी पाऊस होता ना, आम्ही बैठकीत होतो तेव्हा 9 वाजता भरपूर पाऊस झाला. म्हटलं हे बघा छकुली कशी मारते बघितले का ग छकुली? हा मनूला मारते. मनू घाबरतोय, मोठा असून घाबरतोय. मोठा असून मना घाबरतोय छकुलीला. तर आता बघते भाजीला काय बनवायचं तेच विचार करून बनवायला गेला. सुट्ट्या आता मी काय दुपारी जाणार नाही दुकानात, संध्याकाळी गेले तर जाईल. तर चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि म्हणजे ब्लॉग बघितल्यावर लाईक करत जा आणि काय वाटलं तर कमेंट करून सांगत जा. तर चला आता मी दिवसभरात काय काय करणार आहे ना, दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहे. तर त्यासाठी मी बघा एक दुधी भोपळा असं धुवून घेतला आणि मिक्सरला लसूण, जिरं आणि हिरवी मिरची असं बारीक करून घेतले आणि भरपूर अशी कोथिंबीर धुवून घेतली. तर आता मी त्याला हे करणार आहे, दुधी भोपळा खिसून घेते. कारण की खिसल्या लगेच भिजवायला लागतं, नाहीतर मग काळा पडतो. निखिल तर मी थोडासा खाऊन बघते, कधी कधी कडू पण असतो ना, भोपळा लागतो. तर नाहीये, कडू नाहीये, चांगला आहे. तर दुधी भोपळ्याचे पराठे ना खूप छान होतात. अशी भाजी खाल्ली नाही जात जास्त, मुलांना आवडत नाही. तर असं चपातीत टाकायचं. मग किसताना असं मध्ये मध्ये बघायचं, नाही तर कधी कधी खराब पण असतो भोपळा. मी आता भोपळा घेते खिसून. तर बघा दुधी भोपळा झालाय माझा खिसून असा. आता लगेच भिजून घ्यायचं, नाही तर काळा पडतं. आता कोथिंबीर कापून घेते बारीक. काल कोथिंबीर आणली एकदम छोटे छोटे 2 जुड्या, 50 रुपयाला 1, 100च्या 2. कोथिंबीर खूप महाग झाली, पण खूप छान आहे आणि मस्त अशी कवळी कवळी आणि गावठी आहे. मस्त वास येतोय. अशी पण कोथिंबीर खाल्ली जात नाही, म्हणून असं पराठ्यात वगैरे जास्त टाकायचे. थंड असते, शरीराला पण चांगले असते. आता पाऊस पडतोय, जेव्हा आता भाज्या येत्या त्यावेळेस स्वस्त होत्या. आता सुरुवातीला आता भाज्या खूप कमी येतात, त्याच्यामुळे खूप भाज्या महाग आहेत. एवढा छान वास येतोय ना कोथिंबीरीचा, मस्त. तर तुम्ही पण करून बघा, दुधी भोपळ्याचे पराठे खूप छान होतात. आता पीठ घ्यायचं, चण्याच्या डाळीचं 1 वाटी पीठ घेणार आहे आणि बाकीचं गव्हाचं. आता हे सगळं मी मिरची, जिरं आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली ते घेते.
तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. हळद आणि हिंग टाकून घेते. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. तर पीठ घेते. तर बघा गव्हाचं पीठ घेतलंय. आता 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. थोडस ठेवलंय मी, जास्त होईल म्हणून मोठी वाटी. तर आता हे भोपळ्याला पाणी सुटतच आहे, याच्यातच आपलं पीठ भिजून होईल. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी लागणारच नाही. आता पीठ भिजवायला लागलं तरी थोडस मी घेणार आहे. आणि आपल्याला भिजत ठेवायचं नाही, लगेच त्याचे पराठे बनवून घ्यायचे. तर बघा पीठ झालं आता भिजवून. एकदम असं घट्ट भिजवायचं, त्याला पाणी सुटतं नाहीतर मग. आणि आता मी लगेच बनवून घेणार आहे, भिजत ठेवणार नाही, नाही तर पुन्हा पातळ होईल. थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय, पाणी एकदम थोडस किंचित लागलं, नाहीतर तेवढंच ह्याच्यात झालं माझं पीठ भिजून. हे बघा असं घट्ट पीठ भिजवायचं. तर बघा आता पीठ झालंय भिजून. तर आता मी घेतले बघा पराठे बनवायला. तर असं मी घट्टच पीठ भिजून घेतले, कारण भोपळ्याला पाणी सुटतं. तर असे मस्त पातळ बनवून घेणार आहे मी सर्व पराठे. खायला खूप भारी लागतात. तुम्ही पण बनवा एकदा, बघा बनवून. आणि म्हणजे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता, दही किंवा टोमॅटो सॉस, भाजीबरोबर, आम्रखंड कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. नुसतं पण खायला, चहा बरोबर वगैरे, कॉफी बरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकतात. आणि भोपळ्याची भाजी कसं जास्त म्हणजे मुलांना वगैरे पण आवडत नाही, तर अशी चपातीत टाकले तर खातात. आणि दुधी भोपळा खाल्ल्याला खूप चांगला असतो आरोग्याला आपल्या, म्हणून चपातीत किंवा आपण दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ पण छान होतात. म्हणजे हलवा बनवतंय कोणी काय, म्हणजे त्याचं खूप छान छान गोष्टी असं बनवलं तर एवढ्या छान लागतात ना, हलवा वगैरे तर भारी होतं त्याचं. पण चपातीत पण तुम्ही बघा हे असं पराठा बनवून खूप भारी लागतो. तर बघा असं पातळ मी लाटून घेतलं, थोडंसं तेल लावलं. तेल तूप आपण काही पण वापरू शकतो, असं काही नाही आहे. तर मी तेलच घेतलं आहे. तर आता मी सगळे असे पटापट बनवून घेते. आमच्या घरामध्ये दुधी भोपळ्याची भाजी आवडतच नाही, मुलांना पण नाही, आणि मला स्वतःला पण जास्त आवडत नाही आहे. म्हणून मी असंच काही काही पदार्थ बनवून खातो दुधी भोपळ्याचे. तर मला हे पराठे खूप आवडतात असे दुधी भोपळ्याचे. तर
तर असं खालून वरतून मस्त मी तेल लावून भाजून घेतलंय. आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त सामान पण लागत नाही, एकदम झटकेपट. तर सुरुवातीला थोडासा तवा तापायला वेळ जातो, जाड आहे हा जरा तवा, म्हणून थोडा वेळ लागला, जास्त वेळ लागला भाजायला. आणि खाली मी लाटत होते, तर मोबाईल बंद पडला, कधी व्हिडिओ बंद पडला मला माहितीच नाहीये. तर बघा झाले माझे सर्व बनवून. मोबाईल स्टोरेज फुल झालं म्हणून आपोआप बंद पडलं, मग मला व्हिडिओच काढता नाही आला. तर आता बघा शेवटचा आहे माझा हा. सगळे झाले आता बनवून, खूप छान झाले. तुम्ही पण बनवा आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, तर माहिती पडेल लोकांना की दुधी भोपळ्याचे पराठे पण खूप छान होतात आणि एकदम आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. दुधी भोपळा तर शरीराला खूप चांगला आहे. तर नक्की बनवा आणि व्हिडिओ बघितला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. ज्यांनी तुम्ही सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता, व्हिडिओ खूप मोठा होतोय. असे झालेत माझे बघा असे मस्तपैकी पराठे बनवून. तर कसं वाटले ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आता, बाय.